सुंदर देखा उभे
Ram Krishna Hare रूप पाहता लोचने
पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने झाले हो साजने तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा जोडी करा रामकंठी धरा जोडी करा रामकंठी धरा जोडी करा रामकंठी धरा जोडी करा रामकंठी धरा तेने तुके फेरा गर्भवा फेरा गर्भवा नाशिवंताची प्रिया पुत्र धरा नाशिवंताची प्रिया पुत्र धरा नाशिवंताची प्रिया पुत्र धरा नाशिवंताची प्रिया पुत्र बीज जात शिव देश भर बीज जात शिव देश नाव धड करा सहस्र नामा नाव धड करा सहस्र नाम नाव धड करा सहस्र नामा नाव धड करा सहस्र नामा देव सिंधूची थडी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धना नाशिवंत आटी प्रिया पुत्र धना नाशिवंत आटी प्रिया पुत्र आटी प्रिया पुत्र धना आविद जाता शिनतीची फळ जाता शिनतीची फळ विद जाता शिनतीची फळ कामने काळा हना तोंडावरी कामने काळा हना तोंडावरी कामने काळा हना तोंडावरी कामने काळा हना तोंडावरी आता बरा हरी राम बाणी हरी राम बाणी आता बरा हरी राम बाणी नाशिवंताची प्रिया पुत्र धरा प्रिया पुत्र धरा शिवंताची
पुत्र धनुर्याचा शिन देती भर गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी हाय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ ऐसी जोड़ी कर राम कंठी जोड़ी कर राम कंठी जोड़ी कर राम कंठी ऐसी जोड़ी ऐसी जोड़ी करा राम कंठीधरा ऐसी जोड़ी करा राम कंठीधरा ऐसी जोड़ी करा राम कंठीधरा
जाता दिन देती फळ नाशिवंताची प्रिया बोधन नाशिवंताची प्रिया बोधन
करा रामकंठी धरा जेणे चुके फिरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तिची फळ नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तिची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी वा ताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शेण तेची फळ नाशवंतटी ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फिरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र जे बीज ज्याचा शीन तिची फळ महायोग पीते तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेज स्फुरति प्रदेशं वीरेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या गलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
चालो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आता भिनो वागविलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू मनोनी विशेषात्य ध्रुव विवेकावरी मनोजमं मारत तुल्य वेगं जतीन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वदात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार सुन विनते बारंबार पवन सुत विनते बारंबार हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवार सिया राम के काज सवार करो मेरा उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताची प्रिया पुत्र जान बीज जात शीन तेज फल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्रीसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मानव देहाला आल्यानंतर यथार्थ जीवनाची ओळख करून सांगणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल 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 हा चालत असलेला 2 दिवसीय सोहळा 2 दिवसीय भगवंताचा रामचंद्र भगवंताचा जन्म उत्सव सोहळा श्री प्रभुराज व श्री हनुमान मंदिर 8वा वर्धापन दिन सोहळा सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी सणसवाडीकर यांच्या वतीने सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला नजर लागावी असा हा कार्यक्रम सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचं आपण सर्व ग्रामस्थ मंडळीच्या उपस्थितीमध्ये व सर्व उत्सव समितीच्या वतीने सुंदर असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. सणसवाडीला नसून आम्ही अयोध्यामध्येच प्रवेश केला असा आनंद आम्हाला इथे आल्याला लाभला बघा आणि खूप छान झाला. किती सुंदर मंदिर बांधले सर्वांनी आणि याच्यामध्ये मला वाटतं मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी सर्व आपण ग्रामस्थ मंडळी समस्त मंडळी सर्व आदरणीय मार्गदर्शक म्हणायला हरकत नाही गोरक्षनाना आणि सर्व त्यांचे सहकारी आणि आमचे कार्याने गेल्या कित्येक दिवसापासून हा कार्यक्रम चांगला संपन्न होण्यासाठी ज्या ज्या मंडळींनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले आणि पारायण योगेजी फार दिवसातून भेट झाली आमची हरिभक्त पारायण अखिलनाथ स्वामीजी महाराज आदिनाथ हरगुडे साहेब हे दिंडीचे आपले प्रमुख आहेत म्हणजे 11 संतांचे हरगुडे ते सभापती आहेत का दरेकर हे उपराव साहेब दरेकर
हे सह खजिनदार आहे विष्णू शंकर गोसावी. ते आल्या आल्या त्यांच्याकडे आम्हाला सुंदरपैकी असं मान सन्मान झाला, नाश्ता पाणी झाला. विष्णू भाऊचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि ते आपल्या भैरव तुकाराम हरगुडे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि सहसचिव भैरवनाथ दिंडी, त्यांचे लाडके गोरख नाना, तुम्ही परिषदचे अध्यक्ष आहेत. दरेकर सुद्धा यांचं सुद्धा या कार्यक्रम हरगुडे हे संचालक आहेत, खूप आभार मानतो. आणि हा कार्यक्रम नव्हे हा एकट्याचा खेळ, म्हणून विने मेळ जमविला. हा सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या कष्टाने अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम संपवणूक निघाली होती. अतिशय भव्य दिंडी मिरवणूक होत्या पंतो. आणि आता सर्वांचे नाव घेतले असं समजून चला. जे इथे आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो, जे घरी आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो व सर्वांच्या चरणात विठाला विठाला विठाला. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. अखिल विश्वाचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा. आणि प्रभू रामचंद्र भगवंताचं हे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्शयुक्त जीवन आहे. त्यांचं जीवनही आदर्श आहे, त्यांचं जगणंही आदर्श आहे, त्यांचं मित्रत्व सुद्धा आदर्श आहे आणि त्यांचं शत्रुत्व सुद्धा आदर्श आहे. ते पती सुद्धा आदर्श आहेत आणि बंधू सुद्धा आदर्श आहेत. असे असणारे आपले प्रभू रामचंद्र भगवान. आणि आज त्यांचा असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा जन्मोत्सव सोहळा. तर बघा, भगवान रामचंद्र भगवंताचं पासून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे. आणि आपण सर्वच मंडळी रामायण ऐकणारी मंडळी आहात, रामायण पाहणारी मंडळी आहात. भगवान रामचंद्र भगवंताचं चरित्र म्हणजे हे आचरणीय आहे आणि रामायणामधून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे. भावाचं प्रेम काय असतं, मुलाचं प्रेम काय असतं. आता सर्व जो रामायणाचा कथाभाग मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या सुरुवातीला कथाभागाची अशी सुरुवात होते की प्रभू रामचंद्र भगवान हे 5 वर्षाचे असताना ते खेळत 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 असे रांगत रांगत ते समोर जाऊ लागले. आणि त्यांचा सांभाळ, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही माता त्यांच्या पाठीमागून येत होत्या. आणि भगवान रामचंद्र भगवान रांगत 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 पुढे विहीर होती आणि पुढे विहिरीमध्ये उतरल्यानंतर ते विहिरीमध्ये जाऊन बसले. त्यावेळेस काही माती विनंती करतात, अरे रघुनंदना, अरे रघुनंदना वरती ये, असं करू नको बाळा, वरती ये. पण भगवंताला सर्व लीला करून घ्यायची होती. रामायणाचा कथा प्रारंभच इथे होतो. म्हणजे पुढचं जे सर्व वर मागून घेतले, रामाचा वनवास मागून घेतला, भरताला राज्य मागितलं, हा सर्व कथा भाग इथे सुरू होतो. आपल्याला काही मातेचं पात्र हे दिसायला वाईट वाटतं, पण ते सर्व भगवंताच्या सांगण्यावरून तो सर्व कथाभाग झालेला आहे. आता काही मातेचं नाव सुद्धा कोणी ठेवत नाही. आता इथे सर्व माता भगिनी आहेत. इथे माता भगिनीपैकी, माता मावल्यापैकी कोणाचं काही माता नाव आहे का? काही नाव ठेवलेलं आहे का? नाही. कारण त्यांचं पात्र एवढं चुकीचं आहे, पण त्यांचं कार्य फार महान आहे. कारण हे सर्व भगवंतानी करून घेतलं. हे देव आणि भक्त यांच्यामधला संवाद आहे. तर प्रभू खाली विहिरीमध्ये उतरलेले आणि वरतून काही माता त्यांना विनंती करते की अरे रघुनंदना, अरे रामा, तू वरती ये. पण भगवंताला या निमित्तानं सर्व करून घ्यायचं असतं, लीला करून घ्यायची असते. भगवंत म्हणतात, माता मी वरती येणार नाही. काही माता विनंत्या करतात, काही माता म्हणतात, अरे बाळा वरती ये, अरे रघुनंदना वरती ये. त्यावेळेस छोटेसे असणारे आपले प्रभू रामचंद्र भगवान काही मातेला म्हणतात, मी येणार.
पण तुला माझ्या 2 अटी मान्य कराव्या लागतील. माझी 8 तुला मान्य करावं लागेल. ती 8 म्हणजे अशी की ज्या वेळेस माझ्या वडिलांचा आणि तुझा संवाद होईल त्यावेळेस तू 2 वर मागून घ्यायचे. ते कोणते? तर एकाला रामाला वनवास आणि भरताला राजगादी द्यायची, म्हणजे राज्य द्यायचं अयोध्याचं. असे 2 वर तू माझ्या बाबासोबत संवाद करून ते 2 वर मागून घ्यायचे. विठाला 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 विठाला. सर्व ठरल्याप्रमाणे काही माता मान्य करायला तयार आहे. काही माता म्हणतात माझं अख्खं जीवन तुझ्या चरणाशी मी लावायला तयार आहे, पण तू भगवंता वरती ये. मग रामचंद्र भगवान विनंती करतात की माता तुला ही 8 मान्य असेल तर मी वरती येतो, पण माता तुला याच्यातून सर्व जग वाईट म्हणेल. तुझं पात्र फार, आयुष्यभर लोक तुला बोलतील, तुझं नावही कोणी ठेवणार नाही, आयुष्यभर लोक तुला नाव ठेवतील. पण तुला एवढं कार्य माझ्यासाठी करावंच लागेल, कारण तू जर हे कार्य केलं नाही आणि हे तुझ्या स्वरूपातून जर झालं नाही तर वनवासाला जाऊन माझ्या शबरीचा उद्धार होणार नाही, अहिल्याचा उद्धार होणार नाही, हनुमंतरायाची भेट होणार नाही आणि रावणाचा सुद्धा वध होणार नाही. म्हणून तुला हे कार्य करावं लागतं आणि हे तुला करून घ्यावं लागेल. मग काही माता म्हणतात काही हरकत नाही, तुझं एवढंच काम आहे ना, मी करेल. माझं सर्व आयुष्य कोणाला लागेल, माझं आयुष्यभरासाठी नाव खराब झालं तरी चालेल. बघा भक्ताचा संवाद, भक्तांचं प्रेम कसं असतं. काही हरकत नाही भगवंता, हा पूर्ण प्राण मी तुला द्यायला तयार आहे. फक्त तुझी काय अट असेल ते मी सर्व कार्य करण्यासाठी मनापासून तयार आहे, फक्त तू वरती ये. आणि एवढा सर्व संवाद काही मातामध्ये आणि रामप्रभू मध्ये होतो आणि रामप्रभू वरती येतात. हे झालं पुत्रवत प्रेम. म्हणजे पुत्राचं प्रेम काय असतं हे याच्यामधून दिसतं आणि सर्व रामायण आता पुढे घडायला सुरुवात होतं. बंधू प्रेम काय असतं बघा. बंधू प्रेम ज्यावेळेस सीता स्वयंवर ठरतो आणि दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राचा लग्न सोहळा असतो आणि रोजच्या ठरल्याप्रमाणे लक्ष्मणजी भगवंताचे पाय चेपत असतात. रोजची त्यांची सेवा ठरलेली आणि रोजची सेवा चालू असताना लक्ष्मणजीच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ते अश्रू भगवंताच्या चरणावर पडतात. त्यावेळेस प्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा काय झालंय, का रडतोयस? तुला आईची आठवण आली का? तुला बाबाची आठवण आली का? का रडतोयस लक्ष्मणा, का रडतोयस? त्यावेळेस लक्ष्मण उत्तर देतात, अहो देवा, मी गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या चरणाची सेवा करतोय, पण उद्या तुमचा लग्न सोहळा संपन्न होणार आणि तुम्ही सीता मातेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधणार आणि तुमच्या देहावर मातेचा अधिकार होणार. आणि मग माता उद्या मला म्हणतील की अरे लक्ष्मणा, आता तुझी काही गरज नाही, आता मी तुमच्या बंधुराजाची सेवा करण्यासाठी मी समर्थ आहे. या दुःखामुळे लक्ष्मणजी सारखं डोळ्यातून त्यांच्या अश्रू येतात, रडतायत. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा, काही काळजी करू नकोस, तुझी जागा ही माझ्या चरणाजवळच राहणार आहे आणि चरणाजवळच राहील, असे प्रभू रामचंद्र भगवान लक्ष्मणजीला सांगतात. बघा, रामायणामधील लक्ष्मण नुसती भावाची सेवा झाली पाहिजे, भावाची सेवा घडली पाहिजे म्हणून रडताय. आणि आजचे लक्ष्मण 1-2 एकरासाठी, 1-2 गुंठ्यासाठी आपल्या रामासारख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालायला तयार आहेत. हा रामायणामधला फरक आणि आपल्यामधला फरक. विठाला 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 विठाला. म्हणून असा राम जन्म उत्सव हा करणं, हे करणं नुसतं आपलं कर्तव्य नव्हे, तर हे आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे की असे सोहळे आपण केलेच पाहिजे. हे नुसतं कर्तव्य नाही. बघा, गुढीपाडवा उत्सव असेल, राम जन्म उत्सव असेल, कृष्ण जन्म असेल, आपण किती थाटामाटात साजरा करतो. माझ्या राजांची जयंती सुद्धा आपण किती थाटामाटात करतोय आणि आपण सर्वजण भाग्यवान आहात
की आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म मिळाला आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय आणि असे सोहळे संतांचे, ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांचे चरित्र आणि संतांच्या जयंत्या करायला आपल्याला मिळतात, भगवंताचे जन्म उत्सव करायला मिळतात. आपण खरंच किती भाग्यवान आहोत. आणि एवढं भाग्य असताना विठ्ठल 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 प्रत्येक मानव देहाला, मला एक प्रमाण आठवलं होतं, प्रत्येक गेलं अनावधान जाऊ द्या. प्रत्येक मानव देहाला जन्माला आल्यानंतर असे उत्सव साजरी करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. कारण आपल्यावर जो संस्काराचा वारसा आहे त्या संस्काराच्या वारसानुसार आपण ह्या असे कार्यक्रम साजरे केलेच पाहिजे. प्रत्येक मानव देहाचं हे कर्तव्य आहे. विठाला 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 विठाला. की 90 वर्षाचे बाबा जरी असले, म्हातारी मंडळी असले, तरी त्यांना वाटतं माझा जन्मदिवस हा थाटामाटात व्हावा. आणि रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असेल, तेरवीचा कार्यक्रम असेल, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असेल, आपलं वागणं, आपलं आचरण इतकं साधारण आहे की ते या कीर्तनातून कीर्तनकाराने वर्णन करावं असं काय 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 चरित्र आहे असं मानवाचं. जन्माला आला, थोडा लहानसा मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, शाळा झाल्यानंतर एखाद्या छोट्याशा नोकरीला लागला, त्यानंतर एखादा व्यवसाय किंवा चांगल्यापैकी नोकरीला लागला, त्यानंतर जास्तीत जास्त ग्रामपंचायतचा सदस्य झाला किंवा सरपंच झाला. असं कार्य करत 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 हळूहळू वय होता 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 एक दिवस तो मरून जातो आणि मरून गेल्यानंतर परत कीर्तनामधून त्यांचं कीर्तनाचं चरित्र उच्चारण करावं लागतं. आता मला सांगा, मानवदेवाचं असं काय कोणतं कार्य आहे की ते आपण कीर्तनकाराने कीर्तनातून केलं पाहिजे. पण चांगली गोष्ट आहे, आपण सर्वजण हे कार्यक्रम करत आलेले आहेत. आपल्या अगोदरचे आजोबा पंजोबा सर्व पारंपरिक पद्धतीने हे कार्यक्रम करत आलेलो आहे आणि हे कार्यक्रम आपण केलेच पाहिजे. विठाला विठाला विठाला. आणि राम नामामध्ये किती ताकद आहे. तुकोबाराय म्हणतात की राम नाम आपल्या कंठामध्ये धारण केल्यानंतर जेणे चुके फेरा गर्भवास. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगतात, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा. तेरे चुके फेरा गर्भवास, तेरे चुके फेरा गर्भवास, तेरे चुके फेरा गर्भवास, तेरे चुके फेरा गर्भवास. नाशिवंत आजी प्रिया मुद्रधन, 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 नाशिवंत आजी प्रिया मुद्रधन. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. या गर्भवासातून जर आपल्याला पहिलं तरी जायचं असेल, या गर्भवासातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्या कंठामध्ये राम नाम हे धारण करावं लागेल.
म्हणजे आपण या गर्भवासातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. एकदा काय झालं, राम सेतूचं काम चालू होतं आणि सेतूचं काम चालू असताना सर्व वानर मंडळी, रामनामाचं महत्व सांगायचंय आपल्याला. सेतूचं काम चालू असताना प्रत्येक दगडावर राम नाम लिहून ते डोहामध्ये टाकतात, तलावामध्ये टाकतात आणि सेतूचं काम सुरू झालं. अहो, राम नामाने दगड तरणं ही काही विशेष गोष्ट नाही, माणसं सुद्धा तरतात. तर दगड तरणं काय अवघड गोष्ट आहे. विठाला विठाला विठाला. लगेच लंकेमध्ये लगेच बातमी पसार होऊन जाते की तिकडे राम सेतूचं काम चालू आहे आणि अक्षरशः राम नामाने दगड तरतायत अशी बातमी रावणापर्यंत जाते. मग रावण महाराजाचं जरा वजन डाऊन होते. अरे बापरे, अशी काय त्या रामनामामध्ये ताकद आहे की अक्षरशः नुसतं राम नाम टाकल्याने दगड तरायला लागले. अरे बापरे, यांची शक्ती तर आपल्यापेक्षा बलवान आहेत बरं का रामप्रभू. हे रावणाला चांगल्या अगोदरच कळलेलं असतं. पण रावण महाराजाचे कार्यकर्ते, तो सगळा गावात विषय जातो आणि कार्यकर्ते मंडळीला काही दम निघत नाही. आपला पक्ष जरा ढिल्ला पडायला लागलाय आणि पक्ष ढिल्ला पडायला लागल्यावर काय, रावणाचे कार्यकर्ते लगेच सभा घे, मीटिंग घे. रावण महाराज, आपलं वजन डाऊन होत आहे, आपलं वजन कमी होत आहे. रामाच्या नावाने तिकडे दगडे तरतायत आणि तुमचं एवढं नाव, एवढे तुम्ही लंकाधीश, एवढे लंकेचे तुम्ही राजे आणि तुमचं वजन डाऊन होतं. मग लगेच रावण महाराज, त्यांचे कार्यकर्ते सर्व मीटिंग घेऊन, सभा घेऊन लगेच तयारीला लागतात. ते सुद्धा एक छोटासा तलाव करतात आणि छोट्याशा तलावामध्ये ते सुद्धा दगडाचा प्रयोग सुरू करतात. कशा पद्धतीने, तर त्यांचं सर्व सैनिक घेऊन रावण उभं राहतात आणि एक एक दगड त्यांच्यापर्यंत येतो आणि रावण स्वतःचं नाव लिहितात आणि असं तोंडाजवळ घेतात, थोडंसं असं मंत्र म्हणल्यासारखा करतात आणि पाण्यामध्ये टाकतात. अक्षरशः तो दगड सुद्धा तरतो. मग लगेच रावण महाराजांचे कार्यकर्ते, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, काय गजर सुरू होतो. आणि मग असं गजर सुरू झाल्यानंतर हळूहळू असं कार्य थोडा वेळ चालू असतं आणि तिथे लगेच रावणाची पत्नी येते आणि पत्नी म्हणते, हे काय चाललंय, रामनामाने दगड तरतात, माणसं तरतात, हे मी ऐकलंय, मी रामाची कीर्ती ऐकू नये, पण माझ्या नवऱ्याची सुद्धा मी कीर्ती ऐकू नये, पण माझ्या पतीच्या नावाने दगड तरताय हे मी पहिल्यांदाच पाहते. कारण प्रत्येक स्त्रीला माहित असतं की आपला पती हा किती पाण्यामध्ये, त्याची कीर्ती काय, त्याचं वजन काय, हे प्रत्येक स्त्रीला माहित असतं आणि ते किती पाण्यामध्ये हे आपल्या पत्नीला माहित असतं. मग रावणाची पत्नी हट्ट करते रावणाजवळ की रावण महाराज, तुम्ही खरंच सांगा, हे दगड तरण्यासाठी तुम्ही काय केलं, काय उपाय केलाय तुम्ही असा की तुमच्या नावाने सुद्धा दगड तरायला लागले. त्यावेळेस रावण महाराज म्हणतात, नको विचारू, दगड तरतायत ना, तिकडे रामाच्या नावाने तरतायत, तिकडे माझ्या नावाने तरतायत, जाऊ दे ना, तुला काय करायचं एवढं. आणि आपल्या माणसाची इज्जत आपणच ठेवायची, आपल्या माणसाची किंमत आपणच ठेवायची असते. राहू दे आपला वैयक्तिक विषय हा, बाकीचे तर रावण महाराज की जय सुरू आहे ना, मग असू देत. पण तरी माताजी ऐकायला तयार नाही. रावणाच्या पत्नी म्हणतात, नाही, मला तुम्हाला सांगावंच लागेल, मला कळलंच पाहिजे, असे तुम्ही काय मंत्र म्हणतायत, तुमच्या नावाने दगड कसे तरतायत. मग रावण सांगायला तयार होतो, हे बघ, झाकली मूठ सवा लाखाची, आपल्या माणसाचं प्रकरण आपणच दाबायचं असतं. मग आता तू एवढं मला सहकार्य कर आणि तुझ्यातच विषय ठेव, फक्त तुलाच सांगतो, पत्नी या नात्याने तुलाच सांगते फक्त. हे बघ, ज्यावेळेस माझं सैनिक, माझे शिष्य मंडळी माझ्याकडे दगड देत होते ना, त्यावेळेस मी त्याच्यावर माझं नाव लिहित होतो, रावण नाव लिहित होतो, पण प्रभू रामचंद्र भगवंताचं शपथ घालत होतो त्या दगडांना. बघ, तू जर बुडशील ना तर माझ्याशी गाठ आहे,
तुला राम नामाची शपथ आहे, तुला तराव लागेल असा मंत्र ते तोंडाने म्हणून तो दगड पाण्यामध्ये टाकायचा. म्हणून तो दगड राम नामाने करायचा. ही राम नामाची ताकद आहे. विठाला विठाला विठाची ताकद किती आहे? राम नामाची ताकद एका दोहेमध्ये खूप छान वर्णन केलेले. बाबा चोर थोडा पाहता. रामाधार जिने, राम नामाधार जिने जल में राह बनाते हैं. जिस पर कृपा राम करे वो पत्थर ही तर जाते हैं. जिस पर राम कृपा करे वो पत्थर ही तर जाते हैं. जिस पर राम कृपा करे वो पत्थर ही तर जाते हैं. जिस पर राम कृपा करे वो पत्थर ही तर जाते हैं. राम नामाधार जिने, राम नामाधार जिने, राम नामाधार जिने जल में राह बनाते हैं. जिस पर राम कृपा करे वो पत्थर ही कर जाते हैं. जिस पर कृपा राम करे वो पत्थर ही कर जाते हैं. जिस पर राम कृपा करे वो पत्थर ही कर जाते हैं. जिस पर राम कृपा करे वो पत्थर ही कर जाते हैं. ही राम नामाची ताकद, ही राम नामाची ताकद आहे बघा. राम नामाने काय नाही होऊ शकत. राम कंठी धरा, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बरे. गोपी गुण चांगले उपगेले रामचंद्र. राम चांगले चांगले माझे कंठी राहो बरे. गोपी गुण उजळले उपगेले रामचंद्र. राम नाम हे कसं आहे? चांगलं आहे. राम नाम हे चांगलं आहे. बघा ना, राम नाम घेत असताना कुठे विलांटी नाही, कुठे उकार नाही. म्हणून तर रामाचं जीवन हे आदर्श आहे आणि त्या नावामधून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे. बऱ्याच नावामध्ये काही विलांटी असतात, उकार असतात. मग त्यांचं आचरण सुद्धा त्या विलांटीप्रमाणे आणि उकाराप्रमाणे असतं. पण राम प्रभू मध्ये तुम्हाला कुठेही असं एकदम सोज्वळ सहज राम. कोणाची सकाळ झाल्याबरोबर बाबा जुने मंडळी काय म्हणायचे? राम राम. आणि इकडे आपल्या वड्यात गेल्यानंतर राम नाम. सकाळी उठल्या उठल्या हनुमंतरायाचं दर्शन झाल्यावर, प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यानंतर सर्वांना आदरयुक्त जुनी मंडळी म्हणायची बघा. अजूनही म्हणतात राम 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 राम. कसे आहेत? काय चाललंय? कसं रानातलं काम वगैरे कसं चाललंय? म्हणजे बघा, जीवनाची सुरुवात राम नामानेच होते आणि शेवट सुद्धा राम नाम सत्य है. राम नाम सत्य है. जीवनाचा शेवट सुद्धा राम नामानेच होतो. इतकं राम नामामध्ये ताकद आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपण राम नामाच्या ह्या कंठामध्ये धरल्या तर जेणे चुके फेरा गर्भवास. आणि हे सर्व जे आहे ना, हे आपण जे सर्व माझं माझं म्हणतोय ना, घर माझं, बंगला माझी, शेती माझी, प्रॉपर्टी सर्व माझी, हे सर्व कसं आहे? नाशिवंत आहे. असे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणी. नाशिवंताची प्रिया 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 नाशिवंताची प्रिया
धन नाशिवंताची प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी प्रिया पुत्रधर नाशिवंत आटी प्रिया पुत्रधर बीज जाचा शीन त्याची फळ बीज जाचा शीन त्याची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्रधर नाशिवंताटी प्रिया पुत्रधर हे सर्व नाशिवंत आहे. आपण हे सर्व म्हणतोय ना, मुलं माझे, मुली माझ्या, घर माझं, गाडी माझी, माडी माझी, शेती माझी, सर्व प्रॉपर्टी माझी, काहीच नाही बघा, सर्व खाली आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी हे आमची जाती एकाला प्राण माझे माझे म्हणते आमची जाती एकाला प्राण माझे माझे म्हणते माझे माझे मनोरी अगदी धाकीर एक प्राण्या माझे माझे मनोरी बहीण कुणाच भाऊ कुणाच कोण कुणाचे सगळे सोयरे बहीण कुणाची भाऊ कुणाच कोण कुणाचे सगळे सोयरे मागे सर्वराचे सुटतील धागे सुटतील धागे दोरे प्राण्या गावाला गाण्या माये गावाला गाण्या माये गावाला स्वामीची आमची सर्वांची इच्छा आहे, तुम्ही थोडंसं वाचा. या एकल प्राण्या माझे माझे म्हणून सर्व सत्ता असतानाच फक्त सर्वजण म्हणतात हे माझे नाना, हे माझे दादा, हे माझे बाबा, हे माझे पप्पा, हे माझे डॅडी. फक्त संपत्ती असताना एकदा जर तुमच्या मधला आत्मा निघून गेला, तुमच्या देहामधला आत्मा निघून गेला की मग कोणी कोणाचं नाही. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पिंजरा खाली 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 पिंजरा खाली. हाय तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एकदा जर या देहातला पक्षी उडून गेला ना तर हा पिंजरा खाली राहतो, काही या देहाला किंमत राहत नाही. मग या देहाला किती तुम्ही एका कोटीचा बंगला बांधा, अहो 5 कोटीचा बांधा, तरी सुद्धा या देहाला कुठं नेण्यात येतं का घरामध्ये जातात. हा 5 कोटीचा बंगला आहे, मग दुसरा 1 कोटीचा आहे, मग ते 1 कोटीच्या बंगल्यामध्ये तरी घेऊन चला हो यांना, तिथं तरी त्यांचा हा अग्निविधीचा कार्यक्रम करू. देहाला किंमतच नाही. एकदा तुमचा हा आत्मा देहातून निघून गेला, चला थोडा वेळ काय असेल तो विधी करून घ्या आणि लगेच चला वड्याला मोक्षधाम. ओम शांती शांती शांती. झालं शेवट. कोणी कोणाचं नाही या जगामध्ये. या जगामध्ये फक्त तुमचे भगवंतचे, ज्याने तुम्हाला जन्माला घातलं आणि आयुष्यभर जो सांभाळतो तो फक्त देवच आपलाच आहे.
आणि तो देव आपलासा करून घेतल्यानंतर तेने विना जीवा सुख नव्हे. आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. असा आहे की तो आपलासा केल्यानंतर आपल्या खऱ्या जीवनाला सुख समाधान लाभतं आणि दुसरे सर्व नाशिवंत गोष्टी आहेत. म्हणून ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेचे फळ विठोबा माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कुमाई भगवान पवनधूत हनुमान की जय. गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, आता आपल्याला थोडंसं जन्मोत्सव आपला जवळ येतोय आणि आपण थोडंसं आता जन्मोत्सवाकडे थोडंसं चरित्र मांडण्याचा प्रयत्न करू. बरोबर ना? पाठीमा म्हणून वाटत या बाबा, म्हणजे माता आणि काही माता. आणि आपल्या महालामध्ये राजा दशरथजी बसलेले आणि राजा दशरथजी अतिशय उदास पैकी बसलेले आणि त्यांची उदास अवस्था बघून विश्वामित्रांना खूप वाईट वाटतं. त्यावेळेस विश्वामित्राजी विचारतात, दशरथ राजा तुम्ही एवढे उदास का बसलेले? सर्व राण्या वगैरे सर्व तुम्ही उदास बसलेले, काय कारण आहे? राजा दशरथ म्हणतात, पुत्रप्राप्ती नाही. पुत्रप्राप्ती नसल्यामुळे एवढा सर्व राज्य कारभार असताना, एवढा सर्व अयोध्या नगरी असताना, या अयोध्या नगरीमध्ये पुत्रप्राप्ती नसल्यामुळे सुख समाधान आनंद काहीच नाही. तर मग त्याच्यावर पर्याय काय करायला पाहिजे? तर विश्वामित्र म्हणतात, आता आपल्याला पुत्र कामष्टी यज्ञ करावं लागेल आणि पुत्र कामष्टी यज्ञानंतर आपल्याला सर्व भगवंताचा प्रसाद भेटून जाईल. त्यानंतर सर्व यज्ञाची तयारी केल्या जाते. सर्व अयोध्यामध्ये सर्व आनंद तयार होतो. सकाळपासून सर्व माता भगिनी सगळ्या रांगोळी वगैरे काढून भगवंताचा उत्सव करण्यासाठी सर्व तयारी होतात, सज्ज होतात. आणि ज्या दिवशी भगवंत जन्माला येणार आहेत त्या दिवशी सकाळी सुद्धा जे वाळलेली झाडे असतात त्यांना सुद्धा पानं फुटतात. फुलांचे झाडं सुकलेले असतात ते सुद्धा फुलं टवटवीत होतात. का? तर आपला भगवंत जन्म घेणार आहे, प्रभू रामचंद्र जन्म घेणार आहे. आणि पुत्र कामष्टी यज्ञाला सुरुवात होते. आणि पुत्र कामष्ट यज्ञ सुरुवात झाल्यानंतर
त्याच्यामधून अनेक अनेक रत्न येतात आणि परत एक असं रत्न म्हणजे प्रसाद म्हणून बाहेर येतो. त्या प्रसादाचे विश्वामित्र बरोबर 3 वाटे करतात आणि त्या 3 वाटे बरोबर प्रसादाचे एक सुमित्रा मातेला देतात, एक कौशल्य मातेला देतात आणि कैकेयी मातेला सुद्धा देतात. पण कैकेयी मातेचा जो हातावरचा जो प्रसाद आहे तो पिंडीने पिंडकारीने धडा पिवा, पिंडकारीने धडा पिवा, पिंडकारीने धडा पिवा, पिंडकारीने धडा पिवा, अंजलीने तोटे विना, तोटे विना, तोटे विना, पिंडकारीने धडा पिवा. आणि तो लगेच अंजनी माता त्याला सेवन करतात आणि तिकडे हनुमंतरायाचा जन्म होतो. आणि इकडे राहिलेले 2 जे वाटे असतात तर सुमित्रा माता काय करते, आपला अर्धा प्रसाद आणि कौशल्य माता आपला अर्धा प्रसाद असा कैकेयीला देतात. आणि मग कैकेयी मातेला भरत आणि शत्रुघ्न यांची प्राप्ती होते. कौशल्य मातेच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्म घेतात आणि सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मणजी जन्म घेतात. असा या पुत्रकामष्टी यज्ञाचा थोडक्यात कथाभाग फार मोठा आहे, पण वेळेअभावी आपण थोडंसं शॉर्टकट सांगतोय. आणि सर्व कामष्टी यज्ञ झाल्यानंतर विठ्ठल 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 आनंद होऊन जातो. आणि सर्व आनंद झाल्यानंतर राजा दशरथांना सुद्धा जे खरं समाधान असतं ते प्राप्त होतं. आणि रामनामाची काय ताकद असते, आपल्याला अजून 4 मिनिटं वेळ आहे. मग 4 मिनिटामध्ये आपण एक थोडासा कथाभाग घेऊया आणि त्यानंतर आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊया. म्हणजे कामष्टी यज्ञ ठरल्यानंतर संगी ऋषी आणि विश्वामित्रांचं ठरते की तुम्हाला 3 पशूची हत्या करावी लागेल. किती पशूची? 3 पशूची हत्या करावी लागेल. मग गुरुवारांनी सांगितल्याप्रमाणे राजा दशरथ लगेच शिकारीसाठी निघतात आणि घनदाट जंगल बघून असं दाट गडगड झाड बघून त्याच्यावर जाऊन बसतात. एक छोटंसं तलाव असतो तिथे खाली आणि दिवसभर ते शिकारीची वाट पाहतात. एखाद्या पशुची वाट बघतात की आता तरी पशु येईन, आता तरी पशु येईन. पूर्ण दिवस निघून जातो. त्यानंतर रात्र होते आणि रात्र सुद्धा रात्रीचे 1 ते 2 वाजायला आलेले असतात. तरी सुद्धा कोणी तिथे पशु पक्षी वगैरे कोणी येत नाही. पण हळूहळू तिथून वाट सुरू म्हणून यात्रेकरू म्हणून आपले श्रावण बाळ आपल्या अंध आई वडिलांना काशी विश्वनाथ यात्रेसाठी घेऊन जात असतात. आणि काशी यात्रेसाठी जात असताना, काशीला जात असताना मध्येच आपल्या अंध्या आई वडिलांना तहान लागलेली असते. आणि तहान लागल्यामुळे ते दिवसभर आपल्या बाळाचे कष्ट पाहून कावडीमध्ये आपण दिवसभर बोजा आपल्या श्रावण बाळाच्या खांद्यावरती आहोत. पण तरी सुद्धा ते तहान खूप वेळ सांगत नाहीत श्रावण बाळाला. पण रात्री अख्खा दिवस जातो, रात्रीची वेळ येते. मग आता जाण्याची वेळ येते त्यांची पाण्या वाचून. मग ते श्रावण बाळाला विनंती करतात की अरे बाळा, आम्हाला कुठेतरी पाणी पाज, आम्हाला कुठून तरी इथे पाणी उपलब्ध होत असेल तर तू बघ. म्हणायला चांगलं नव्हतं वाटत, पण पाण्या वाचून त्यांचा जीव राहत नव्हता. म्हणून श्रावण बाळाने आई वडिलांची आज्ञा पाळली आणि एका झाडाला त्यांच्या कावडी काढल्या आई वडिलांच्या आणि त्यांना लटकून पाण्याच्या शोधामध्ये आपला कमंडलू घेतला आणि पाण्याच्या शोधामध्ये पाणी शोधू लागले. आणि एक मस्त छोटंसं तलाव दिसलं आणि श्रावण बाळाला खूप आनंद झाला की माझ्या आता आईवडिलाचा आत्मा शांत होणार, माझ्या आईवडिलाला आता पाणी प्यायला भेटणार. पण श्रावण बाळाला असं काय माहित होतं की त्या झाडावरती राजा दशरथ बाण लावून बसलेला आहे आणि ते तर शिकारीच्या शोधात होते. मग श्रावण बाळाने आपला कमांडलू पाण्यामध्ये बुडविला आणि अर्धा पाण्यामध्ये बुडविल्यानंतर त्या कमांडलूचा आवाज बुड 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 आवाज येऊ लागला. आणि लक्ष लावून राजा दशरथ बसलेला होता. राजा दशरथाला वाटलं बरं झालं आता आपल्याला शिकार मिळाली, आता पशु पाण्यावरती पाणी पिण्यासाठी आलेला आहे. राजा दशरथाने लगेच बाण लावून आपल्या भातामधील बाण काढला आणि लगेच 1 लक्ष बाण सोडून बरोबर श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण गेला आणि श्रावण बाळ धडकन जमिनीवर पडले. अर्धा देह त्यांचा पाण्यामध्ये आहे
आणि अर्धा देह त्यांचा वरती आहे, पाण्याच्या वरती जमिनीवर पडलेला आहे. आणि बाण काढण्याचा, डाव्या हाताने बाण काढण्याचा श्रावणबाळ प्रयत्न करतायत, पण बाण निघायला तयार नाही. आणि एका हाताने सर्व ताकद, सर्व बळ लावून ते कमांडोला जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आणि एका हाताने बाण काढण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्ण ताकद लावून श्रावणबाळ बाण काढतात आणि बाण काढल्यानंतर छातीवरचं रक्त हे आपल्या खालच्या काळ्या पाण्यामध्ये जातं आणि सर्व काळं पाणी हे तांबडं होतं. अशी श्रावणबाळाची अवस्था झालेली. फक्त आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या आई वडिलांना शेवटच्या काळी तरी त्यांना पाणी पाजेल आणि मी इथून उठण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या आई वडिलांचा आत्मा शांत करेन. पण श्रावणबाळ छातीमध्ये बाण लागल्यामुळे त्यांच्याकडून उठणं शक्य होत नाही आणि ते तसाच धावा करतात. अरे देवा, असं काय झालं, असं काय झालं की माझ्या छातीमध्ये कोणी बाण मारला असेल. आणि असा मानवाचा आवाज ऐकून राजा दशरथ खाली उतरले. आणि राजा दशरथ खाली उतरल्यानंतर राजा दशरथाला वाटलं हा तर पशुचा आवाज नव्हे, हा पशुचा आवाज नव्हे, हा तर एक मानवाचा आवाज येतोय. मग मानवाच्या आवाजाने दिशेने राजा दशरथ जोरात एक एक पाऊल पुढे आले. आणि ज्यावेळेस श्रावण बाळाला अर्ध त्यांचं धड जमिनीवर पडलेलं आहे आणि अर्ध धड पाण्यामध्ये आणि सर्व साईडचं पाणी हे तांबडं दिसतंय, लाल झालेलं दिसतंय. अशी अवस्था पाहून राजा दशरथ पायापासून लटलट कापत आहेत. राजा दशरथांची अवस्था अशी झाली की अरे देवा, हे माझ्याकडून काय घडलं, हे मी एवढा पराक्रमी राजा असून हे माझ्या हातातून एक मानवाची हत्या झाली. अरे देवा, हे असं काय घडलं, किती वाईट घडलं. तर असा ते मनाला असा म्हणजे खंत व्यक्त करू लागले आणि विचारू लागले, अरे बाळा तू कोण आहेस, अरे बाळा तू कोण आहेस, असा राजा दशरथ प्रश्न विचारतात. पण त्यात एवढ्या अशा वेळेमध्ये सुद्धा श्रावणबाळ म्हणतात, अगोदर तुम्ही सांगा तुम्ही कोण आहेत, तुम्ही माझी हत्या केली, अगोदर तुम्ही सांगा. त्यावेळेस राजा दशरथ अडकत आपले डोळे भरून गुडघ्यावर बसून म्हणतात, हात जोडून विनंती करतात, अरे बाळा, मी अयोध्याचा राजा दशरथ आहे. आणि सर्व कथाभाग त्यांनी थोडक्यात श्रावण बाळाला व्यक्त केला की असं आमच्या अयोध्या नगरीमध्ये ठरलं होतं आणि पशु मारण्यासाठी मी इथे आलो होतो आणि पशु न मारता माझ्या हातातून न कळत तुझी हत्या झाली, मला माफ कर. श्रावणबाळ म्हणतात, अरे मी तुला माफ करायला तयार आहे, पण माझे जे आई वडील तिकडे पाण्या वाचून त्यांचा जीव निघून जातोय ते तुला कदापि माफ करणार नाही राजा, ते कदापि माफ करणार नाही. चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, वसंताचा दिवस, वसंताचा दिवस, वैष्णवाचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, वसंताचा दिवस. शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्ष नवमी, शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी नवमी. उभे सुरवरते योमी, उभे सुरवरते योमी, सुरवरते दोनी, उभे सुरवरते दोनी, उभे सुरवरते दोनी, सुरवरते दोनी. मध्यानासी दिनकर, मध्यानासी दिनकर, फळभरी होय शिर, 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 फळभरी होय शिर. धन्यमित त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी, 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 माझे वंशी चक्रपाणी. सुशोभित जाई दिशा, जाई दिशा, आनंद नर नारी शेषा, आनंद नर नारी शेषा, नर नारी शेषा, नर नारी शेषा, नर नारी शेषा, नर नारी शेषा. नाई कौशल्य
भान काय कौशल्याची वाण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण आयोनी संभव आयोनि संभव आयोनी संभव आयोनि संभव प्रगटला हा राघव प्रगटला हा राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव शुक्ल पक्षी नवमी शुक्ल पक्ष शुक्ल पक्षी नवमी शुक्ल पक्ष उभे सुरवरते योमी उभे सुरवरते योमी उभे सुरवरते सुरवरते योनी सुरवरते योनी सुरवरते योनी नामा मने डोळा नामा मने डोळा नामा मने डोळा नामा मने डोळा पायी मोहनत्रय पाळा पायी मोहनत्रय पाळा मोहन त्रय बाळा मोहन त्रय बाळा मोहन त्रय बाळा मोहन त्रय बाळा शुक्ल पक्षी नवमी शुक्ल पक्षी नवमी शुक्ल पक्षी नवमी ओ शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवरते योमी उभे सुरवरते योमी सुरवरते योनी उभे सुरवरते योनी उभे सुरवरते योनी उभे सुरवरते योनी कुंडली श्री ज्ञानदेव तुका प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय रामचंद्र भगवान की जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अयोध्येमध्ये आवाज केला पाहिजे आपल्या सलसवाडीकरांचा. परत एकदा प्रभू रामचंद्र भगवान की माझ्या माता माऊल्यांचा आवाज येतोय का? पुरुष बांधवाचा येतोय तुला पहिल्या माता माऊल्या. प्रभू रामचंद्र भगवान की आता पुरुष बांधव. आता आपली वारी का? प्रभू रामचंद्र भगवान की आता परत एकदा एक मिनिटाचं भजन दोघांनाही करायचंय, माता माऊल्यांना पण आणि पुरुष बांधवांना. आणि लगेच आपण 2 मिनिटांमध्ये आपली कीर्तन सेवा संपून टाकू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. वा वा. वा सुंदर. आता पुरुष बांधव
श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. वा, तुम्ही सणसवाडीकडनं असून सर्व अयोध्याकडे जिल्ह्यामध्ये नव्हे, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतभर हा भगवामय झालाय. आज भगवामय झालाय आणि सगळीकडे माझ्या प्रभू रामचंद्र भगवंताचं आज जन्म उत्सव सोहळा अतिशय थाटामाटात उत्सव साजरा होतोय. फार छान आणि अतिशय आनंद वाटला. आणि जो कथाभाग होता आपला निष्ठा व्यक्त केली की अयोध्येचा राजा, मी तुम्हाला विनंती करतो की माझी मरता एक इच्छा पूर्ण करा. ती कोणती? फक्त माझ्या आईवडिलाला पाणी तुमच्या हाताने नेऊन पाजा, कारण मी आता जात नाही, मी आता जाऊ शकत नाही, तर तुम्ही फक्त एवढी माझी मरता इच्छा पूर्ण करा. लगेच राजा दशरथ पाणी घेऊन जातात. त्याच्या आईवडिलाची बरेच त्यांची चर्चा ऐकतात. त्यांना फार वाईट वाटतं. तरी सुद्धा राजा दशरथ जे श्रावण बाळाने सांगितलेलं काम असतं ते पूर्ण करतात. नंतर ते राजा दशरथाचा आवाज ओळखतात श्रावण बाळाच्या आईवडील, आणि आवाज ओळखून लगेच त्यांना म्हणतात, आमच्या बाळाची हत्या करून तू आम्हाला पाणी घेऊन आलास. बघ, जसं आम्ही आमच्या बाळाच्या युगामध्ये आज आमचा प्राण देतोय, त्याचप्रमाणे बघा साधूच्या शब्दामध्ये किती ताकद असते. तर साधूच्या शब्दामध्ये शापही असतो आणि साधूच्या शब्दामध्ये आशीर्वाद सुद्धा असतो. तर लगेच श्रावण बाळाच्या आईवडील राजा दशरथांना शाप देऊन टाकतात की तुला 4 पुत्र प्राप्ती होऊन सुद्धा तुझ्या अंतकाळाच्या वेळेस तुझा एकही पुत्र तुला पाणी पाजणार नाही. जसं आम्ही आज आमचा पुत्र श्रावण बाळाचा धावा करून करून जसा आमचा प्राण सोडतोय, त्याप्रमाणे तू सुद्धा तुझ्यावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही. बघा, पुत्र साठी जो यज्ञ करायचा होता त्यासाठीच राजा दशरथ गुरुवरांनी सांगितल्याप्रमाणे, ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे सर्व कथा भाग सुरू होता. पुत्र प्राप्ती नसून सुद्धा साधूच्या ताकदीने काय झालं तर 4 पुत्राची प्राप्ती झाली. म्हणजे आशीर्वादही मिळाला आणि शापही मिळाला. आणि ज्यावेळेस राजा दशरथांचा अंतकाळाचा वेळ आला त्यावेळेस 4 पुत्र असून सुद्धा 4 पुत्राच्या युग आणि एकही मुलगा त्यांना पाणी पाजायला नव्हता. आणि राजा दशरथाची सुद्धा तीच अवस्था झाली. आणि आपला हा कथाभाग धावत्या वेळामध्ये आपण इथे थांबूया. सर्वजण भाग्यवान आहेत. ते तरुण मंडळी आणि सर्व ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक मंडळी आपल्या पाठीशी आहे. सुंदर या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टम हे गावातलीच आहे का? कीर्तन रंगवण्याचं काम, कीर्तन सजवण्याचं काम, कीर्तनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम ज्या कलाकारांनी महाराज मंडळीने केले ते असे उत्कृष्ट मृदंग वादक सुरुवातीचे श्यामदादा, त्यानंतर आपले अखिलनाथ स्वामीजी हे सुद्धा भेटले. त्यांनी सुद्धा भगवंताची सेवा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी साथ केली. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे माणिक महाराज मोरे हे सुद्धा खूप दुरून आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावली. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. त्यांनी सुंदर अशी सुरुवातीची चाल गायली. दोघांचे सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमचे नारायण महाराज यांनी सुद्धा सुंदर साथ केली. सुरुवातीलाच बोलायचं होतं पण थोडंसं वेळेअभावी रामकृष्ण हरी. आणि त्यानंतर सुंदर असे सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व बाहेरून आलेले सर्व टाळकरी मंडळी, आपण सुद्धा पोषक आणि मग